सुभाषराव, आंब्याला जरा बारका बारका आंबा आल्यात, तोर पण गळायला लागलाय, कायऱ्या पण आल्यात. याच्यासाठी काय औषध बिषध आहे का नाही? पावडर बिवडर काय सरपंच एकटेच खातायत, 1-2 किलो आमच्या घरी तर पाठवून द्या. देऊ देऊ, पहिलं औषध आणाय चला. चला. लय तूप खाल्ले गाड्या, बरणी तूप आहे. तूप काय संपना, घरात लय तूप या. चला एक गावातनं फेरफटका मारून येतो. ओ सरपंच, त्या गावाचं गडर बघा, त्यात किती डास. गोरे गोरे मुकडे पे काळा चष्मा. अरे ही 2 पायाचं मांजर गेलं ना आडवं, आता माझा दिवस सारा खराब जाणार ना. ओ सरपंच, काळ 2 पायाचं मांजर कोणाला म्हणताय? रामभाऊला. वाघ आहे वाघ. वाघ? रामभाऊ तुमची शिपूट कुठे आहे? दाखवा. शिपूट बिपूट तसली घरी ठेवून आलोय आम्ही. तसली काय गावात घालून हिंडतो का शिपूट? ओ सरपंच, आज्याकडे आणि पांज्याकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद करायसाठी 35 एकर इकली. त्यांचीच ही औलाद आहे. राहिलेली 5 एकर बी फुकीन, पण तुमचा नादच पुरा करीन. जा, तुझ्या त्या बायकोची सासऱ्याची भांडणं झाल्या तिथं. जा जा, तेवढं जा. तेवढं 20 रुपये द्या की. 20 रुपये. हो, सुट्टी नाही. बर, किती दाखवा. राहून द्या, उद्या 30 रुपये उद्या सुट्टी देतो. जाओ तुम्ही तिकडे, जावा. जा. एक्सक्यूज मी, तुमचं काय चालू होतं? चालू द्या, चला चालू द्या. ए रामभाऊ, कुठं माझी इज्जत काढतोय? इथं आडवा करीन. करची ना आडवा, हाले ग तोंडाची आहे. सरपंच, तुम्हाला हे हाले बोलला. आता तुम्ही दिसता हाल्यावणी, पण तुम्हाला हाले बोलाव का? थांब जरा, माझं पोरग मग दाखवतो तुला. थांब मग माझा बिगाना पहिलवान येऊ दे, मग तुला दाखवतो. तुला पोरग आहे का? पुतण्याच्या जीवा आईश करतोय. अरे बोलताय का? राहन ना. आईला ये रामू काकांनी सांडा सारा सुद्धा बसून द्यायचे नाही ते. आलं. तुमचा मित्र आहे का नाही? मला असं नाही तेवढं 100 रुपये द्या. खरं मग याला घे. बरं जातो मी, जातो या रस्त्याला जेवायला. नाही तुमच्याच घराकडे येतो मी, जातो. अच्छा, तुमची गावात लई इज्जत गेली. होय पाटील. गाण्यातले तो पडलेला दिसतोय. होय पाटील.
मागून सुजली काय पाठ. मग काय विचार आहे पोराचा? वराला गण्याच्या वरला पैलवान करायचा विचार आहे. मग उद्या या आपण जाऊ. मी नेतो. माझ्या डोक्यात आहे एक तालीम, बरोबर तिथे टाकू आपण. बर तुमच्या मनाने. पाटील किती पण खर्च होऊ द्या, किती पण पैसे लागू द्या, पण गणाला एक बार ह्या पोरांनी चिंबवलंच पाहिजे. किती पण मोठी तालीम असू द्या, किती खर्च लागू द्या, ते या तालीमीत टाकायचं आणि करायचं. सरपंच तुम्ही काय टेन्शन घेऊ ना, ती पोर माझं ते. तुमचं ती माझं पोर, हा त्याला समजून टाकतो तालमी. उद्या ध्यान करून तालीमीत जायचंय बघा. हा जाऊ जाऊ. बरोबर जातो आता. हा सरपंच चहा पाणी घेतलं असतं? नको घरी जाऊन पितो की. ह्या हलकट पाटील 2 तास बसलो, साधं पाणी विचारलं नाही, उठून जायच्या टायमाला चहा विचारतोय. पाटील सरपंच बसा. पाटील बरोबर. सरपंच ही आली अभिनव शाह, आतमध्ये तालीम पण आहे शाळा पण आहे. माझी इज्जत घाल नका, जो सरांची माझी लय ओळख आहे. हा पाटील माझं पोरग पहिलवान झालं तर मला त्याच्याशीच मतलब आहे. बरोबर चला आत. चला. आता आपल्याला फ्रंट रोल मारायचे जे आपल्या शरीराच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी महत्वाचे असतात. ओके स्टार्ट. हरी अप. कमान हमान कमान 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 हरी अप हरी अप. राम राम सर. राम 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 पाटील. आज इकडे कसं काय? सरपंचाची पोरास पहिलवान करायची. अच्छा पहिलवान. काय काय पाटला कमी समजतो काय? पहिलवान आहे पहिलवान, असे बघून दात टाकीन. हो पाटील. अहो काय करताय पाटील तुम्ही? अंगावर येतोय पहिलवान. अहो ती अंगाव नव्हतं येत पाटील, तुमच्या पाया पडत होतं पाया. बर बर पाया पडा पहिलवान. हाय पाटील राव तुम्ही या. साधा न कदा कुठं ना कुठं राडाच. बसून घ्या इथं खुर्ची घ्या. काय पाटील अहो मला ग बसायला लावताय आणि तुम्ही बॉम्बलताय मरण्याचं. बसा तुम्ही बी बसा बसा. पहिलवान जावा तुम्ही. काय पाटलाचं म्हणजे सगळा राडाच आहे. बरं काय म्हणताय सरपंच सांगा बरं. सरपंच उठा उठा उठा. हा आईला ओळख एकाची बसते एका. मग काय म्हणताय पाटील? कसं काय न केलं? काय ना आपलं पोराला पहिलवान करायचं होतं. पोराला पहिलवान करायचंय का? हा. बर 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 बर. ये जा. कोणाचा पोरगा येऊ? आपलंच आहे गावाचा. गावात ते आपला. अच्छा हा गावातला पोरगा म्हणजे तुमचाच पोरगा. हा हा. चांगले चांगले. काय काय सर आपल्याकडे? आपल्याकडं भरपूर आहे की. चला तुम्हाला एक एक करून दाखवतो. चला. हो का सरपंच, ही आपली तालीम आणि आपल्या तालमीत पोरं सगळे अशी प्रॅक्टिस करतात. त्यांना मॅटवरची प्रॅक्टिस आपण घेतो. आता तुमच्या काळात कशी होती? मातीतली कुस्ती होती, पण आता मातीतली राहिली नाही. तुमच्या अंगात बी चांगली रग आहे बरं का. मग अशी पहिलवानाला कसा राव डायरेक्ट आडवाच केला. हा? चला पुढं या या सरपंच या. ए नीट करा रे प्रॅक्टिस. आलो मी. पाटील ही मागची जी इमारत दिसती का, ती आपल्या पैलवान पोरांना राहायला हॉस्टेल. असा मस्त वर्ण पंखे बिंके सिलेपाची इमारत, गार हवा. पैलवान कसा एकदम असा थंड झाला पाहिजे, है का नाही? हं? पण ती तुमच्या काय अशी कशी चला ओळख? चला चला अजून दाखवतो. अजून आणि सरपंच ही जी आता तुम्हाला दिसली ना, हा ती आपली 5वी ते 10वी शाळा. बरोबर. आणि ही मागे दिसती ती 11वी 12वी शिकणाऱ्या पोरांसाठी इंजिनियर डॉक्टर ज्यांना व्हायचं असेल का, हा. त्यांच्यासाठी सायन्स अकॅडमी सुद्धा आपल्याच गावात आहे. या बोला आता पहिलवान आपला काय होणार? हुशार बी होणार आणि ताकदवान बी होणार. बर आणि एवढंच नाही, चला दाखवतो अजून. चला पहिलवान आपल्याकडे सगळी सोय आहे बरं का. सरपंच इकडे या, मी सांगतो तुम्हाला. या इथे. अरे हो तिकडे ऍडमिशन आणलंय मी, पुढं पुढं करते. अहो आता पाटील सरपंचाच्या पोराचं ऍडमिशन आहे म्हणलं, त्यांना समजून सांगावं लागेलच का नाही? मी तुम्ही आणले का? हा. बरं असू द्या. तुम्ही काय आणि त्यो काय. हो का ही सगळं किचन आहे आपल्या पोरांना. जे पहिलवान असतात का त्यांना खायला स्वयंपाकाला अगदी तुपातलं जेवण असतंय सगळं. आणि त्यासाठी स्पेशल एवढं मोठं किचन केलंय. आणि एवढंच नाही, आता मगाशी तुम्ही झाडाखाली प्रॅक्टिस बघितली आपली मॅटवरची. हा. अहो ती तात्पुरती आहे.
पण इकडे मागे एवढा मोठा मॅट हॉल आपला चालू आहे बांधकाम मॅट हॉल या तुम्हाला दाखवतो बघा केवढा मॅट हॉल आता ही हा आणि हे बघा सरपंच पाटील ही आपल्या तालमीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मोठा लट हॉल ह्यात आपण काय करणार माहितीये का अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 2 मोठ्या गाद्या टाकणार 40 फूट बाय 40 फूटच्या आणि त्याच्यावर गादीवची कुस्ती होणार पाटण्याला तर 1 नंबर जमते गादीवली कुस्ती मग अशी पोराला नाही डाक लावली पाटीलनी. हायला खरे बरं का पाटील तेवढं मात्र तुम्हाला 1 नंबर जमते बरं का पण हिथं जी कुस्ती होणार का नाही ती अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती होणार हा आणि मागच्या बाजूला जिम सुद्धा होणार बघा 10 फूट 20 फूट चांगलं शिल्लक राहते या ही 100 फूट बाय 50 फुटाचं आहे हिथं मोठी आपण राज्यस्तरीय स्पर्धा सुद्धा घेऊ शकतो एवढं चांगलं बांधकाम आहे आवडली का नाही तालीम तुम्हाला आवडली का तुम्हाला तालीम आवडली आवडली ना आणि इथं शाळा बी शिकायला आहे बरं का शिकतो की पैसा हा छान छान आणि कितवीला आहे तुम्ही 6वीला पाटील सरपंच अहो 6वीची तर लय पोर आहेत आमच्याकडं माफक फी मध्ये तुम्हाला सांगतो ह्यांना तुपातलं जेवण आहे सकाळी नाश्त्याला 2 अंडी येतं तुपातला शिरा आहे दूध आहे त्यानंतर आठवड्यातनं 3-4 वेळा नॉनव्हेज आहे आता मासं मटण नाही खाणार तर पहिलवान कसा होणार है का नाही मग सरपंच करून टाकायचं का ऍडमिशन हो करून टाकायचं करून टाकायचं ना पैसा किती पण जाऊ दे आपण पोरगा तयारच झाला पाहिजे. हा त्याची काय काळजी करू नका अहो आम्ही शालेय स्पर्धा फेडरेशनच्या कुस्ती स्पर्धा आणि मैदानात आखाड्यावर सुद्धा पोरांना घेऊन जातो म्हणजे सगळा अनुभव आपल्या पहिलवानांना आला पाहिजे है का नाही चला ऍडमिशन करू आपण ऑफिस मध्ये जाऊन ह्या गाडी आलो एकदाच परत ऍडमिशन करून. मंडळी तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर पहिलवानकीसाठी तर अभिनव कुस्ती संकुलन वाशिम येथे ऍडमिशन घेऊ शकता. खाली जो सरांचा नंबर देतो. तुमचं पोर बी घरात बसून मोबाईल बघत आहे त्यापेक्षा माझ्यासारखं पहिलवान करा.